नमस्कार मित्रांनो. अडचणी आयुष्यात नसतात, त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी तुमच्या समोरचे मार्ग आपोआप मोकळे होतील. कारण प्रत्येक लढाई बाहेरची नसते, ती आतली असते. आपल्याजवळ मायेची आणि प्रेमाची माणसं असतील, तर दुःख कितीही मोठं असलं तरी त्याची वेदना कमी होते. आयुष्यात कौतुक करणारे अनेक भेटतात, पण प्रोत्साहन देणारा एक जरी असला तरी तो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. माणसाकडे खूप पर्याय असले की त्याला योग्य काय आहे हे कळेनासं होतं. अनुभव शिकवतो की शेवटी प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठीच जवळ येतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण विश्वास ठेवणं सोडायचं. विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिका. कारण कोणीतरी तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतं, हीच तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई असते. जगात करोडो लोक आहेत, पण तुम्ही जन्माला आला आहात, याचा अर्थ तुम्ही खास आहात. देवाने तुमच्याकडून काहीतरी वेगळे अपेक्षित ठेवलं आहे. स्वतःची किंमत करा, तुम्ही मौल्यवान आहात. आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानायला शिका, कारण तुमच्याकडे जे आहे ते अनेकांचं स्वप्न असतं. सुखी आयुष्याची 2 तत्त्व लक्षात ठेवा. वस्तूंचा वापर करा, माणसांचा नाही. आणि प्रेम माणसांवर करा, वस्तूंवर नाही. भूतकाळाचा जास्त विचार केलात तर डोळ्यात पाणी येईल. भविष्याची जास्त चिंता केलीत तर मनात भीती निर्माण होईल. पण वर्तमान क्षणाला हसत सामोरं गेलात तर जीवनात आनंद निर्माण होईल. लोक तुमचं कौतुक तेव्हाच करतील जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही फायदा होईल. पण तुम्ही तुमचा स्वभाव चांगला ठेवा, कारण तो तुमचं खरं व्यक्तिमत्व आहे. गर्व करून नातं तोडण्यापेक्षा माफी मागून ते जपायला शिका. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच आपल्याला साथ देतात. जी माणसं स्वार्थाने जवळ येतात ती वेळ गेली की निघून जातात. पण जी माणसं आपुलकीने जवळ येतात ती संकटातही खांद्याला खांदा लावून उभी राहतात. योग्य निर्णय घेण्यासाठी अनुभव लागतो, आणि अनुभव अनेकदा चुकीच्या निर्णयातूनच मिळतो. त्यामुळे चुकांपासून घाबरू नका, त्यातून शिका. कर्माचं गणित सोपं आहे. दुसऱ्याचं चांगलं केलंत तर तुमचंही चांगलं होणारच. उंचीवर जाताना मागे राहिलेल्यांशी चांगलं वागा, कारण उतरताना तेच पुन्हा भेटणार आहेत. आयुष्य काही वर्षांसाठी भाड्यानं घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझं माझं म्हटलं तरी एक दिवस ती सोडून जावीच लागते. म्हणून माणसाने माणसासारखं वागावं. रागात ते गमावू नका जे शांततेत मिळवलं आहे. सर्वांना हसवा, पण कुणावर हसू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृदय जाळू नका. वाईट वेळ सगळ्यांची येते, पण त्यावेळी ज्यांनी साथ सोडली, दिलेला अपमान, हे सगळं वेळ आल्यावर लक्षात राहतं. म्हणून शक्यतो कोणालाही दुखवू नका. सत्य आणि स्पष्ट बोलणारा माणूस कडू वाटू शकतो, पण तो कधीच धोकेबाज नसतो. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण सगळ्यांना खुश करताना आपण स्वतःला हरवून बसतो. तुमच्या सुखात तोच सहभागी होईल ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, पण तुमच्या दुःखात तोच सहभागी होईल जो तुमच्यावर प्रेम करतो. जीवनाने तुम्हाला हसवलं तर समजा ते तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि जीवनाने रडवलं तर समजा अजून चांगलं काम करण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, शेवटी एकच लक्षात ठेवा, जसे पेराल तसेच उगवेल. दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करा, तुमचा आनंद कधीच कमी होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा, आणि आयुष्य प्रत्येक क्षणी जगायला शिका. धन्यवाद.